आज आपण आलोय वसईच्या अशा ऐतिहासिक भूमीत जिथे श्रद्धा आणि इतिहास दोन्ही एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतात. वसईचा ऐतिहासिक किल्ला आणि श्री नागेश्वर वज्रेश्वरी मंदिर. तर चला आजच्या या ऐतिहासिक प्रवासाला हे आहे श्री नागेश्वर वज्रेश्वरी मंदिर. सन 1739 मध्ये सीमाजी अप्पांच्या काळात या मंदिराचा इतिहास जोडला जातो. मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आज आपण ज्या वसई किल्ल्याच्या भक्कम भिंतीमध्ये उभे आहोत, त्याच भिंतींनी एकेकाळी मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातील प्रचंड संघर्ष पाहिला आहे. पण प्रश्न असा आहे, एवढा मजबूत किल्ला मराठ्यांनी जिंकला तरी कसा? 18व्या शतकात वसई हा पोर्तुगीजांच्या ताब्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मजबूत प्रदेश होता. समुद्राजवळची रणनीतिक जागा, भक्कम तटबंदी आणि मोठ्या प्रमाणावर लष्करी व्यवस्था यामुळे वसई जिंकणे सोपं नव्हतं. पण मराठ्यांनी वसईकडे लक्ष दिलं आणि या मोहिमेची जबाबदारी आली चिमाजी अप्पांच्या खांद्यावर. चिमाजी अप्पांनी थेट किल्ल्यावर धाव घेण्याऐवजी आधी आसपासचा प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. मराठ्यांनी पोर्तुगीजांची ठाणी आणि संरक्षण व्यवस्था कमकुवत केली आणि हळूहळू वसईला चारही बाजूंनी घेरण्याची तयारी सुरू झाली. यानंतर सुरू झाला वसई किल्ल्याचा निर्णायक वेढा. किल्ल्याच्या तटबंदीवरून पोर्तुगीजांचा जोरदार प्रतिकार सुरू होता, पण मराठेही मागे हटायला तयार नव्हते. किल्ल्याची तटबंदी भक्कम होती, त्यामुळे मराठ्यांनी किल्ल्याच्या भिंतीवर थेट हल्ला करण्याऐवजी भिंतीच्या खाली सुरुंग लावून त्या कमकुवत करण्याची रणनीती वापरली. हा क्षण अत्यंत धोकादायक होता, कारण एका चुकीच्या अंदाजाने शेकडो सैनिकांचा जीव जाऊ शकत होता. अखेर मराठ्यांच्या हल्ल्यामुळे किल्ल्याची संरक्षण व्यवस्था ढासळू लागली. पोर्तुगीजांना परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं जाणवलं आणि शेवटी त्यांनी शरणागती पत्करली. 16 मे 1739 वसई किल्ल्याच्या मराठ्यांचा ताब्यात आला.